नमस्कार मंडळी, मी आहे वैशाली. तुम्ही बघत आहात निर्मिती उद्योगचं चॅनल. जर तुम्हाला हे खापराचे पुरणपोळी मांडे शिकायचे आहेत आणि तुम्हाला पीठ कसं लावायचं आणि किती प्रमाण लागतं आणि हे पिठाला किती वेळ लागतो भरण्यासाठी आणि कधी आपण मांडे करायचे असतात पीठ मळल्यानंतर, तर हे तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला अंदाज कळेल की पुरणपोळी मांड्यांची कणिक आणि आपल्या घरातल्या तव्यावरची पुरणपोळीची कणिक कशी प्रकारे असते आणि त्याच्यात दोघांमधलं अंतर कसं असतं, कशा प्रकारे कणिक असते, हे तुम्हाला नक्कीच अंदाज येईल. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा. चला तर मग आपण आता व्हिडिओला आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि आता हे आपलं आमरस सीझन चालू आहे. आमरस सीझन खरोखर आमच्यासाठी खूप बिझी असतं, बिझी शेड्यूल असतं. डेली आमच्याकडे 300-400 असे मांडे होत असतात आणि कधी कधी आम्हाला 1000-1200 सुद्धा मांड्यांची ऑर्डर येत असते. आणि तुम्हाला आता मी दाखवते की आता आपल्याला हा वेळात वेळ काढून आपला हा व्हिडिओ बनवण्यात येणार आहे की कणिक कशी मळायची असं म्हणून. तर आपण फक्त आता तुम्हाला अंदाज यावा म्हणून आपण हे फक्त 2 किलो गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तर 2 किलो गव्हाच्या पिठात तुम्हाला किती मांडे होतात आणि ते पीठ मळल्यानंतर किती वेळ ठेवायचे हे तुम्हाला मी सगळं त्याच्यात दाखवणार आहे. तर बघा, आता आपण हे मांड्यांचं पीठ घेतलंय गव्हाचं आणि हे पूर्णपणे गव्हाचं पीठ आहे. आपण हे पूर्ण वस्त्र चाळण केले, त्यातला कोंडा काढून घेतलेला आहे. म्हणजे हे सेम मैद्यासारखंच होतं. नाही बघा किती स्मूथ आहे, किती स्मूथ लागते बघा हाताला हे पीठ. अशा प्रकारे हे पिठाची प्रोसेस असते. आणि हा गहू म्हणजे फक्त लोकवन गहू आहे. यात तुम्ही कुठल्याही गव्हाचे मांडे करू शकत नाही आणि त्यात भेसळ जर झाली गव्हामध्ये तर तसे मांडे फाटत असतात. आणि आता हा पूर्ण आपल्याला शेतकऱ्याकडचा गहू आहे. एकसारखा गहू घेतो आम्ही. वर्षातून आम्हाला 30-40 क्विंटल लागत असतो. आणि तुम्ही बघू शकता, फक्त आता हे 2 किलोचं पीठ घेतलं आपण तुम्हाला अंदाज यावा म्हणून, हे 2 किलो पिठात आपण किती मांडे करायचे म्हणून. आणि ह्या 2 किलोच्या पिठासाठी मीठ किती लागणार आहे तुम्हाला सांगते मी. बघा, आता आपण हे 60 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे. तर हे मीठ याच्यासाठी पुरेसे होणार आहे, म्हणजे जेणेकरून हे पीठ जास्त खारसट होणार नाही आणि अळणी पण नाही. कधी कधी मिठाला म्हणजे पिठाला मीठ कमी असलं ना तर कणिकमुळे ना ते पण मांडे असे हे होतात, फाटतात. त्यात असं आता आपण हे 2 किलो पिठासाठी हे 60 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला तेल वगैरे असं टाकण्याची काही गरज नाहीये. बरेच जणांना असं वाटतं की कणिक मध्ये तेल टाकावं लागतं, तर तेल टाकण्याची काहीच गरज नसते. कोणी कोणी हळद टाकतं, हळद टाकण्याची पण गरज नसते, कारण की ऑलरेडी चणा डाळाचं पूर्णामुळेच मांड्यांना खरं तर कलर येत असं नॅचरल पिवळा. त्यामुळे कणकेत आपल्याला हळद टाकण्याची सुद्धा गरज नाहीये. तुम्ही नॅचरल पद्धतीने जसं आहे तसंच करा. बघा, आता आपण एवढं पातेल्यावर पाणी घेतलं त्या कणकेसाठी, तर तुम्ही अंदाज बघू शकता एवढं पाणी घेतलं आणि आता आपण एवढं हे पीठ आहे, तर त्याच्यासाठी किती पाणी लागणार तुम्हाला अंदाज येऊनच जाईल. चला तर मग आपण आता कणिक मळायला सुरुवात करायची आपल्याला. पिठात एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला, थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी टाकलं ना तर कणिक खूप पातळ होऊन जाते, मग त्यात काय होतं ते मांडे व्यवस्थित येत नाही. आणि त्या कणकेला पण पाणी जर व्यवस्थित अंदाज आला ना तर कणिक पण खूप छान होते आणि मांडे पण असे मऊसूत होतात. आणि तुम्ही बऱ्याचदा बघत असाल की माझे मांडे करताना कणिक माझी अशी पातळ असते. ते पातळ असण्याचं कारण एकच असतं की काम हे खूप फास्ट होतं आणि निब्बर कणिक जर असले ना तर काम खूप असं हात जाम होतात आणि वेळ लागतो मांडा फिरवायला. आणि कोणाला काय वाटतं की आपण त्याच्यामध्ये मैदा टाकत असतो म्हणून वेळ एवढं फास्ट फिरवतात, तर त्यात मैदा नसतो. ते खरं तर कणिक आमची पातळ असते, त्यामुळेच ते मांडे एवढे फास्ट होत असतात. बघा, बघू शकते बघा पिठाचा कलर बघा, हे नॅचरल पीठ आहे आपल्याला, यात कुठलाही मैद्याचा वापर केलेला नाहीये. हे पूर्ण गव्हाचंच पीठ आहे आपल्याला आणि मैद्याची गरज पडतच नाही, कारण की गावाकडे जर तुम्ही बघाल तर घराघरात खापरावरचे पुरणपोळी मांडे बनवले जातात खानदेशात. तर खानदेशातल्या लोकांना ना मैद्याची गरजच नाही. माझी आजी सुद्धा अशीच बनवायची मांडे, त्याच्यात आजी काही मैदा वगैरे टाकत नव्हती. आणि पूर्वीच्या काळी तर आपल्याला आजींना तर काही मैदा वगैरे माहितच नव्हता, तर ते जे नॅचरल पद्धतीने करत होते ते सेम तशीच प्रोसेस आहे आपल्याला पण करण्याची. आणि मैद्याचा मांडा आहे ना जो गरम गरम असतो ना तो तेव्हाच चांगला लागतो, आणि नंतर तुम्ही थोड्या वेळानं बघाल ना तो खूप वातळ होतो, असं त्याला मऊसूतपणा नसतो. आणि गव्हाचा मांडा आहे ना, तुम्ही जर 4 दिवस जरी असला ना तरी तो असा मऊ असतो. बघा, आपली आता कणिक ही मळत आलेली आहे. 2 किलो पिठाचं बघा आता आपलं कणिक किती झालेली. आता हे 2 किलो पीठ म्हणजे आपल्याला याला कमीत कमी 1 किलो चणा डाळ लागते. तेव्हा कुठे हे 2 किलो पिठाचे मांडे पूर्ण होत असतात. याचा अंदाज असा असतो की जर तुम्ही 2 किलो चणा डाळ असली तर 4 किलो पीठ लागतं, आणि जर
1 किलो चणा डाळ असली तर 2 किलो गव्हाचं पीठ लागतं. बघा आता आपलं हे पीठ लावून झाले. आता ही कणिक सुद्धा ही निब्बरच आहे, तर याला आपल्याला पाणी कमी पडलेलं आहे. बघा बघू शकता तुम्ही, बघा एवढी अजून ही कडक आहे, तर आपल्याला एवढी कडक कणिक नकोय. आणि जर तुम्हाला वाटत असेल की जास्त पातळ कणिक तुम्हाला मांडे येत नाही, तर कधी पण तुम्ही अशीच कणिक लावा. या कणकेचे मांडे तुम्हाला 100% येतील, कारण ही कणिक आहे ना निब्बर असते, तिला मुरायला थोडासा वेळ लागतो. पण याचे पण मांडे खूप छान होतात. कोणाकोणाला हातावर घ्यायला वेळ नसतो. आम्ही समजा आमचं काम फास्ट आहे, तुमचं काम फास्ट नसतं, तुम्हाला अगदी तुम्ही हळूहळू हात फिरवत असाल तर तुमच्यासाठी ही कणिक एकदम बेस्ट आहे. याच्यात जास्त पाणी नसावं. जर जास्त पाणी असलं तर तुमच्याने एवढं फास्ट हात फिरवला जाणार नाही आणि ते मांडे तुटतील. तर ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवायची आहे की कणिक मळताना थोडी तुमच्यासाठी थोडीशी निब्बर राहू द्यायची. बघा आता आपण थोडं पाणी टाकणार आहे, कारण की मला तर एवढे निब्बर कणकेचे मांडे अजिबात येणार नाहीये, कारण की माझे हात जाम होऊन जातात. आणि आमचं काम असं असतं की आम्हाला एवढ्या जणांचे एवढे मांडे ऑर्डर पूर्ण करायचे असतात कम्प्लीट आम्हाला, त्यामुळे कणिक आमची अशी लूजच असते. अशा प्रकारे त्याची मालिश करून घ्यायची आणि छान अशी मालिश केली का मग कणिक पण पटकन मुरते. आणि कमीत कमी कणिकसाठी तर मुरण्यासाठी ना अर्धा तास दिला गेलाच पाहिजे. अर्धा तास जर दिला ना तर ते मांडे पण खूप छान होतात. बघा तर एवढं पाणी होतं आपल्याकडे, तरी ते मला आता अजून टाकावंसं वाटतंय. बघा अजून सुद्धा हे पाणी कणिक अशी निब्बरच आहे. यात आपण आहे ना हळद, तेल हे काही टाकण्याची गरज नसते, कारण की चणा डाळीचं जे पुरण असतं ना त्या पुरणामुळेच त्या पुरणपोळीला नॅचरल कलर येत असतो. आता आपली कणिक ही अशी मस्त लावून झालेली आहे. मला जशी पाहिजे तशी कणिक लावलेली आहे. हा होता आपला कणिक साठीचा स्पेशल व्हिडिओ. तर तुम्ही सुद्धा अशीच कणिक मळून बघा. त्याला कव्हर करून ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला ह्या कणकेसाठी ते पूर्ण पाणी लागलं तर पातेलं भरून, नाही आपण हे कव्हर करून ठेवलंय जेणेकरून ही कणिक पटकन मुरेल आणि लवकर आपले मांडे होतात. आता ही आपली कणिक रेडी झाली आहे. बघा बघू शकताय तुम्ही. आता तुम्ही याचे कसे प्रकारे मांडे बनवू शकताय. किती छान झाली बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.